आमदार महेश चोगले आपल्या जोडीला आहेत. काय नक्की हा पूर्ण प्रकरण झाला होता, कारण त्यांच्यावर आरोप होतोय की दगडफेक झाली त्यांच्याकडून आणि त्यांच्या समर्थकांनी हा पूर्ण राडा घातलेला. काय सांगाल तुम्ही या ठिकाणी हा पूर्ण प्रकार? अरे रुक रे भाई, बघा इलेक्शन झालं, शांततेने सगळं होऊन संपलं. काल त्यांनी रात्री एका कार्यकर्त्याची वडापावची गाडी आहे ती गाडी तोडली, लाद्या बिद्या टाकून गाडी तोडली. आज 2 कार्यकर्त्यांना मारहाण केली. त्याच्यानंतर आज ऑफिसला बसलो असतो आम्ही तर ते 400-500 लोक घेऊन इकडे धावून आले. त्याची व्हिडिओ आहे. तो किती खोटा बोलतो ना ते तुम्हाला समजते. व्हिडिओ आहे त्याच्यात. पण सिनियर साहेबांना पण धक्काबुक्की केले, सिनियर साहेबांना पण हात टाकला आहे, त्यांना पण बाजूला करून त्यांनी हे केले. त्यांचं म्हणणं आहे की आधी तिकडे कार्यकर्त्यांनी त्यांच्या बंगल्यावर दगडफेक केली. दाखवा ना कुठे दगडफेक केली. त्यांनी स्वतःनी 2 दगडी मारले असतील तर आम्ही तुम्ही व्हिडिओमध्ये आहेत, पत्र मी तर नाही धावत गेलो. कोण धावत गेले आणि नंतर खोटं हे ते करतो चालेल त्याला. त्यांचं म्हणणं आहे की पोलीस प्रशासन तुमच्या बाजूला आहे, त्यामुळे त्यांना कुठेतरी मग पोलीस प्रशासन आमच्यावर हल्ला नसता झाला. पोलिसात गप्पा बसलेली आमच्यावर हल्ला कसा झाला? मग आमच्यावर 4 लोक घेऊन ऑफिसवर हे आम्ही पण बोललो ना, पोलिसांनी मिळून केलेलं आहे असं. ते आता काही पण करणार ना, तो आता हे सर्वासर्वी करतोय. त्यांनी हे कांड केल्यानंतर 2-3 पोरांना तर त्यांनी हे वार केले भाई, मार म्हणजे एवढा मारले दगडा बिगडानी. हा सगळं प्रकरण जे आहे ते कसं थांबणार का? आता त्यांनी सुरू केले, आता काय थांबणार? त्याला थांबवायला लागेल ताई. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आधी सुरुवात जी आहे ते माजी महापौरांनी केली आणि संपूर्ण गोंधळ जो आहे तो या ठिकाणी निर्माण झालाच नाही. अनिल वर्मा की माझा भिवंडी. गोंधळ झाला कुठे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.